कृष्णारी माऊली. माऊली कुठून आलात? आम्ही उमरवून नरशी उमरत, जिल्हा बुलढाणा, शिंदखेड तालुका. बर. आणि इथं कुठं चाललंय इकडं? इकडं वारीला चाललो, विठ्ठलाच्या पांडुरंग आहे तिकडं. आणि पाऊसन वारण हे तेन किती लपडे तिकडं? वारा किती असला परमात्मा पाहून घेतो, परमात्मा त्याला सुख देतो. वा आळंदी ते पंढरपूर. वा वा वा, माळी तर कमीच आहे हो. हो हा, अलंकार आहे म्हणायचे हो तुमचा. हो हा? हो. वा 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 वा. हे याला कोणी स्वरायला येत नाही का? याला चोरी काही त्यांची हे घेऊन जातात म्हणायचं. वलांडेश्वरला राहतो. वय काय आहे तुमचं वय? वय 70 पर्यंत आहे. 70 वर्ष. किती वाऱ्या केल्या याच्या आधी? 40-45 वारी झाली जवळ. बर 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 बर. आणि संसार सोडला काही? संसाराचे तर होऊन मुक्त आहे. संसारामधून मुक्त झाले. लेकरं बाळ काय आहेत? लेकरं बाळा 2 मुलं आहेत, मुली 4 मुली, सर्व आहेत पद्धतशीर. वाट बघत आहेत ते घरी? वाट बघायचं काय, जेवायला आल्यानंतर जो वाट काय बघायची. नाही नाही, मी म्हणलं तुमचे मुलं बाळ असे वाटतात त्यांना बाबाने वापस यावं म्हणून का? वा वा. संसार पूर्ण तुला नेला का? पूर्ण हा नेला ना? हा. नंतर हे संन्याशी कपडे काढते ना? हा हा. वा वा वा. आणि आता पायी चालत असताना देवाला काय मागणी करायची काही? देवाला मागणी काहीच करत नाही. ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणे चालायचं भक्ती, त्याचं नाव घेत वा देवाचं. वा. भजन येते का? हा. हरिपाठ येतो का? हरिपाठ अर्धा येतो. वा वा. शिक्षण काय झालेलं आहे? शिक्षण काहीच नाही. कोणी सांगितलंय पाय वाट पंढरीची वाट चालायला? पांडुरंगांना गेली बुद्धी, आणि कोण देणार आहे? कोणी सांगितलं नाही का? नाही नाही, सांगीन कोण करणार? वा 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 वा. खूप छान बाबा. यानंतर त्यांच्या सोबतच आमच्या पुणे जिल्ह्याचे, आमच्या गेवराई तालुक्यामधलेच आमचे प्रसिद्ध व्यापारी हे पण आहेत. तुम्हाला काय अनुभव वाटतो अशा लोकांना भेटून मामा? फार आनंद वाटतो अशा लोकांना भेटलं की एवढं कौतुक वाटतं की त्यांचं कौतुक करावं, किंवा एवढ्या वयामध्ये त्यांनी अशी पायी वारी करावं पंढरीची. आणि 50 वर्ष झाले म्हणतात ते, फक्त अजूनच जास्त उत्साह वाटला पाहिजे. असं ना? हा, फार आनंद. म्हणजे ह्या अशा लोकांना बघून आपली सुद्धा आपली एनर्जी वाढते. वा. या अशा लोकांना बघितल्यानंतरच आपली एनर्जी वाढते त्याच्यामध्ये. अजून उत्सुकता वाटते. खूप छान. आता तुम्हाला सुद्धा असे वाटाने खूप अंध, अपंग किंवा असे वयस्कर लोक दिसतात, त्यांच्याविषयी काय भावना आहेत तुमच्या? असं एवढं त्यांच्याविषयी एवढं हे उत्साह निर्माण होतो किंवा हे अंधे लोक कसे पायी चालतात, म्हणजे त्याचं फार मोठा अभिमान होतो. तसेच आमचे दुसरे गेवराईचे मामा आहेत. मामा हे वारकरी आहेत. हे आता हे वारकरी सगळे असे कपडे भरते, हे तरुण येते. मग यांना बघून तुम्हाला तुमच्या मुलांना इकडे वारीमध्ये आणा वाटत नाही का? आणा वाटतं ना, मुलाला आणा वाटतं. मग येत नाहीत का मुलं? मुलं काही आता सगळे वाळतून नाहीत ना. काय जे ते आपले. बरं बरं. तुमच्या किती वाऱ्या झाल्या? माझी 20-25 झाल्या वाऱ्या. वा वा. मुलांना सुद्धा इथून मोर प्रवृत्त करा. हो, मुला वारीला येतात ना. येतात ना? हा, दरवर्षी वारीला येतात. पण गाडी येते, गाडीच देते. खूप छान. हे बघा, हे आमचे आळंदीचे विद्यार्थी आहेत. माऊली, कशाने कपडे भरले तुमचे? आम्ही माऊलींच्या सोहळ्यामध्ये रिंगणामध्ये खेळत असताना हा आनंद लुटत असताना आमचे कपडे असे हे झालेले आहेत. बरं, आता आजचा जो तरुण आहे, हा तरुण गोव्याला जाऊन समुद्राच्या किनाऱ्यावर लोळायचं म्हणतोय, आणि तुम्ही तिथं न जाता इथं माऊलीच्या रिंगणात लोळतात. काय आनंद वाटतोय? तिकडे आनंद वेगळा असतो, तिकडे आनंद तो भेटत नाही. ते आनंद फक्त इथेच भेटणार तुम्हाला माऊलींच्या रिंगणामध्ये. बरं, मी काय सांगतो, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये खूप तरुण आहेत. ते गोव्यासारख्या याच्यासारख्या ट्रिप करतात. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 8, 10, 15, 20 दिवस वारीला यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? नक्कीच यायला पाहिजे, कारण का जो आनंद, जो सुख आपल्याला वारीमध्ये मिळणार आहे, आणि याच्यातली जी शांती आहे, याच्यातला जो आनंद आहे, तो तुम्हाला गोव्यामध्ये किंवा तुम्ही कुठेही गेले तरी तो आनंद मिळणार नाही. नक्कीच एकदा तरी त्यांनी ते यायला पाहिजे. बरं माऊली, तुमचं काय शिक्षण चालू आहे आता? मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले आणि मी जॉबला आहे. जॉबला आहेत? वा. आणि आयुष्यामध्ये भविष्यात काय करू इच्छितात? काय ना, देवाने जे ठरवलेलं आहे ते होताना तसं करत जाणार. असं ना? बरं, तुम्ही काय करता माऊली? माझंही ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊन आमची स्वतःची कंपनी आहे, ती कंपनी सांभाळून आम्ही माऊलींची वारी करत असतो. खूपच छान. त्यानंतर आणखीन एक आमचे संत आलेले आहेत. बाबा,
काय नाव आपलं? गुरुदास महाराज गुरुदास महाराज. बाबा कुठून आलात आपण? माहूरगडला आमचा आश्रम आहे. माहूरगडला माहूरगडला. किती वर्ष झाले वारी करता बाबा? 1900 असेल. 19. काय आनंद व्यक्त करता वारीचा तुम्ही? आनंद तर एवढा मिळते की ते सांगायला पुरत नाही, एवढी आनंद आहे. ते जसं काही पदार्थ आपण जेव्हा खातो तर त्याचा आनंद स्वतःला मिळतो, असं ह्या वारीमध्ये जो जातो त्याला स्वतःला अनुभव कळतो, आनंद मिळतो. बरं मी काय सांगतो, आजकाल आता तुम्ही तरुण आहात, माझ्या मते तुमचं 40-45. नाही हा 55च्या वर आहे. 55 वर. बघा म्हणजे साधूच्या चेहऱ्यावर जर पाहिलं तर इतकं तेज राहतं. बाबा संसारामध्ये गुंतले का? झाला आटपला आणि त्याग आहे, त्याग वैराग्य आहे. संसार आटपला, मुलगा सर्व्हिसला आहे, नातू पंथात झालेला आहे, पण परिवारात नाही, घरी नाही. घराला त्याग आहे, पाणी सुद्धा घेत नाही घरी, मुक्कामाचं तर राहिलंच. माझं गाव आहे शिवनी गाव, यवतमाळ जिल्हा, घाटांजी तालुका. आणि तिथं माझा संपूर्ण परिवार राहते, राठोड परिवार, देवसोत राठोड. आणि तिथे माझं ते परिवार पूर्ण राहतो. मी पण आता माहूरगडला आश्रम आहे. खूप छान. बरं आता तुम्हाला वाटण चालायचं, पंढरीस पांडुरंगाला भेटायचं, काही मागणी आहे का? नाही, काही मागायचंच नाही, कारण मागायचं काय आहे, तो दिल्लं जाय ना पूर्ण. आता देशील तरी तुझे पाय पांडुरंगा, तुझे चरण सेवाशिवाय काय मागायचंय. खूप छान. हे होते आमचे सगळे संत महंत. तसेच बरं इकडे आहे ना, इकडे आहे माऊली, इकडे आहे ना, इकडे. वा माऊली 2 मिनिटं थांबा. हे बघा, हे माऊली कुठून आलात तुम्ही? आम्ही पुण्यामधून. बर तुम्ही? पुण्यामधून. इकडून आहे ना, इकडून येईल, पाठीमागून येईल. बरं माऊली डोळ्यानं दिसतंय का? नाही, यांना दिसतंय, यांना नाही दिसत, मला दिसतंय थोडं थोडं. तुम्हाला काहीच नाही दिसत? मला दिसते, यांना तो काहीच नाही दिसत. तुम्हाला काहीच दिसत नाही? आता दिसत नाही, इतकं सुंदर जग आहे, हे जग तुम्हाला दिसत नाही. आणि आता त्या देवाला काही तुमची तक्रार आहे का? नाही, तक्रार तक्रार काहीच नाही का? असं वाटत नाही का कधी आपल्याला हे सुंदर जग दिसलं पाहिजे म्हणून? बरं, मी काय म्हणतो, किती वर्ष झाले वारी करताय? आता 4-5 वर्ष झाले. 5 वर्ष झाली. आणि या वारीतून काय आनंद भेटतो? आनंद, भरपूर आनंद भेटतो. एक सगळ्यांशी ओळखी होतात, सगळे व्यवस्थित राहतात. बरं मी काय सांगतो, आज तुम्ही अंध असून तुम्ही अंध असून वारीमध्ये चालतात, ज्यांना डोळे आहेत त्यांनी वारीमध्ये यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? यायला पाहिजे ना. आता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो, तो म्हणजे असा की आज देवानी तुम्हाला जर तुमच्या समोर प्रगट झाला आणि तुम्हाला जर म्हणला, बोल भक्ता तुला काय पाहिजे, तर काय मागणी मागतात? नाही, काहीच नाही मागणार मी, फक्त ह्याची दाना दे का देवा. वा 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 वा. रोशन पूर्ण नाव? सकट. कुठून आलेला? आम्ही नगर. वा. हे खूप छान. एकाचडी एक साधू भेटलेत, त्याच्यामध्ये आपल्याला हे 2 व्यक्ती अंध आहेत, पण आज जवळपास 20 वर्ष झालेत वारी करतात, वारीचा आनंद घेतात. मी गावाकडल्या लोकांना हेच सांगू इच्छितो, जे अंध आहेत, अपंग आहेत, हे असे वृद्ध आहेत आणि असे स्वतः संन्यास घेऊन वारीचा हे करतात. तसेच आमचे बाबा समोर आहे ना, एक मिनिट. तसेच आमचे पुन्हा एक बाबा आलेले आहेत वारीमध्ये. बाबा किती वर्ष झाले वारी करतात? 45 वर्ष. बैलगाडी सोडा होता बर, तेव्हापासून 22 बैलगाड्यापासून. वा वा वा. आणि बाबा हे पोशाख हे जर घातला तर तुम्हाला घरचं ध्यान येत आहे का? अजिबात नाही, नाव नाही ना, काहीच नाही. संसार केलाय का? संसार केला, 2 मुलं आहेत, नोकरीवर लागली. वा माझी वारी चालूच आहे लग्नाच्या अगोदर वा 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 वा. नाचतो. वा नाचताय. आणि त्या पंढरीस पांडुरंगाने तुमचं स्वप्न पूर्ण केले का? स्वप्न काय केलं पाहिजे. मी अकोला जिल्ह्याच्या जन्मभूमी, गाव कारला, तालुका बळापूर, जिल्हा अकोला. माझ्या गावामध्ये जाऊन तो चमत्कार बघ. 100 एकराला पाणी पुरतं, पुऱ्या गावात अर्ध्या लोकांना शेतीला रुपया घेत नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. या हिशोबाने पाणी वा वा वा. आणि बाबा तुम्ही आलात आणि तुम्ही खूप छान वेशामध्ये आहात. हे वेश सगळ्याला पगा वाटतो. विठ्ठलाला सुद्धा हे वेश आवडतो, माझ्या माऊलीला सुद्धा हे वेश आवडतो. हा वेश आणि या वेशामध्ये तुम्ही आलात आणि खूपच आनंदमय वातावरणामध्ये तुम्ही आम्हाला बाईट दिली. आता यानंतर तुमच्या दोघांची एक फुगडी होईल. हा राम, खूप छान वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये खूपच याची देही याची डोळा, हे वातावरण
स्वर्गात सुद्धा नाहीये. आणि जे म्हणतात ना, ज्या सुखा कारणे देव वेडावला संत सदनी राहिला, ह्या सुख त्याला स्वर्गात सुद्धा नाही भेटलं, म्हणून तो ह्या संत महंतांच्या सानिध्यात आला आणि खूप खूप छान असा आनंद घेतलाय. हे बघा वारकऱ्यांनो, हे दोन संन्यासी लोक आज खूप छान असा राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, कृष्ण गोपाल कृष्ण. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला तर माझा हरिओम KSK चॅनल आहे, त्याच्यावर जा, सर्च करा आणि एक लाईक करा. निश्चितच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटतील. आणि कमेंट मध्ये फक्त एकच लिहा, राम कृष्ण हरी. एवढंच बोलतो आणि थांबतो.